नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? आज मी खूप दिवसानंतर तुमच्या समोर ऑनलाईन आलो आहे आणि त्याचं कारण असं की मला थोडासा वेळ मिळत नाही, कारण माझं शिफ्टमध्ये काम असतं. तुम्हाला ते माहितीच आहे, फर्स्ट, सेकंड नाईटमध्ये काम असतं. आणि त्याच्यानंतर आज आपण 1, 2, 3 विषयांवर चर्चा करणार आहेत. तर सगळ्यात पहिला खूप मस्त व्हिडिओ बनणार आहे. तर तुम्ही याचा विचार नक्की करा शेवट व्हिडिओनंतर. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिला विषय जो आहे, तुम्ही थंबनेल बघितलाच असेल की 12,000 ते 1,00,000 रुपये पगारची जर्नी म्हणजे सॅलरी ती कशी होती. आणि खूप इंटरेस्टिंग आहे, तर तुम्ही ती नक्की बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही देखील ते करू शकतात. एकदम ईझी असतं. फक्त कुठेतरी ते आपण स्टार्ट केलं पाहिजे. जसं की मी केलं होतं आणि त्याला एक कोणाचा तरी सपोर्ट हवा. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगतो की पगार म्हणजे सॅलरी 12,000 पासून तर 1,00,000 ची जर्नी कशी झाली. मित्रांनो, तर आपलं एक आणि सर्वात पहिले एक इम्पोर्टंट गोष्ट की हा व्हिडिओ जो बनवतो मी, तो आपल्या मिडल क्लास फॅमिलीसाठी आणि मिडल क्लास जे पोरं असतात, म्हणजे जे की प्रायव्हेट जॉब करतात, त्यांच्याकडे स्किल असतं, डिग्री असते, पण ते प्रायव्हेट जॉब करतात. म्हणजे आपल्याच गावामध्ये कुठल्यातरी एखाद्या दुकानात, मेडिकलमध्ये, किराणा दुकानात, त्याच्यानंतर मोठ्या एखाद्या शॉपमध्ये ते काम करत असतात आणि त्यांना सॅलरी एक थोडी खूप कमी असते. तर आपण त्याचं एक थोडंसं ॲनालिसिस करूया. म्हणजे जे माझ्याबद्दलही घडलंय. मी पण एका प्रायव्हेट कंपनीमध्येच एका जॉबला होतो आणि तिथंच आमच्या गावातच होतो आणि तिथं मी जॉइन केलं होतं ₹500 महिन्यापासून. तर तिथून माझी जर्नी चालू झाली आणि मला तिथं 8 वर्ष मी वेळ घातला. पण त्याच्यानंतर माझा सॅलरी मी जेव्हा इंडिया सोडलं, त्यावेळेस माझी सॅलरी होती 12,000 आणि त्याच्यानंतर मी इकडे आलो आणि इकडे आल्यानंतर माझी सॅलरी झाली जवळ-जवळ, आता माझी सॅलरी आहे ₹1,00,000 इंडियन करन्सीमध्ये महिना. तर मित्रांनो, हे कसं शक्य झालं? तर आपण त्याच्यावर एक जरा सविस्तर बोलूया. तर मित्रांनो, हे जर्नी स्टार्ट झाली ती म्हणजे माझे स्वप्न. माझे स्वप्न खूप मोठे होते. म्हणजे जे काही मी तिथं जगत होतो की 12,000 सॅलरीवर, तसं का माझी फॅमिली तर काही म्हणजे फारशी मोठी नाहीये. माझी आई एकटीच आहे आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालंय. म्हणजे मी इकडे यायच्या आधीच माझं लग्न झालं 3-4 महिन्यापूर्वी आणि त्याच्यानंतर माझी वाईफ देखील जॉब करत होती. पण ते म्हणतात ना, मला वाटत होतं आधी की माझी वाईफ पण जॉब करेल, घरी पैसा येईल आणि डबल सॅलरी येईल असं-तसं. पण त्याच्यानंतर ते शक्य नाही झालं, कारण एक व्यक्ती देखील वाढते आपल्या घरामध्ये. तर ते शक्य नाही होत आणि स्वप्न खूप मोठे असल्यामुळे कुठे ना कुठे डिसिजन घ्यायचाच होता. पण ती मला रिस्क वाटत होती आणि माझं इच्छा म्हणजे होत होती, खूप काही करण्याची इच्छा होत होती. पण बँक बॅलन्स नव्हता, पैसे नव्हते, काहीच नव्हतं. मग त्याच्यानंतर मला कळत नव्हतं की कसं डिसिजन घ्यायचं, काय घ्यायचं. तर मग मी इथं जे आलो ना, की माझा भाऊ होता, इथं माझा मावस भाऊ, तर त्याने मला तो खूप मोठा सपोर्ट केला. म्हणजे सपोर्ट केला खूप मोठा सगळ्याच गोष्टीमध्ये. मग त्याच्यानंतर मी देखील खूप विचार केला. मी पण त्याच्या मागे लागलो, की मला यायचं, मी करेल, काही काम करेल असं-तसं. तर मग मी इथं आलो. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर आम्ही खूप जॉब शोधला वगैरे, वगैरे. त्याच्यानंतर अ, म्हणजे माझी वाईफ, आम्ही दोघं आलो. सगळ्यात मोठी रिस्क घेतली म्हणजे ती आयुष्यातली खूप मोठी रिस्क होती माझ्यासाठी, की आम्ही येताना आम्ही दोघं आलो आणि दोघांनी जॉब सोडला आणि त्याच्यानंतर खूप काही लोन होतं. त्याच्यानंतर माझं लोन म्हणजे आता सांगेल मी तुम्हाला पुढे, की मी जेव्हा इथं आलो, तेव्हा इथं आल्यानंतर सर्वात प्रथम मी काय केलं असेल, तर एक मी डायरी घेतली आणि त्याच्यात सगळं लिहून टाकलं, की माझ्यावर लोन किती होतं, काय होतं, माझी ई-एम-आयज किती चालू होते. तर त्या मोमेंटला ती डायरी माझ्याकडे अजून सुद्धा आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल पण, की माझे खर्च किती झालेले होते. तर टोटल अमाउंट होती माझी ₹10,00,000. तर मित्रांनो, ₹10,00,000 ज्यावेळेस मी बघितला, सगळा हिशोब केला, म्हणजे मी कोण नातेवाईकांकडूनही थोडेफार पैसे घेतले होते इकडे यायच्या वेळेस, कारण खूप खर्च येतो आणि इकडे येताना माझा एक बँक बॅलन्स हा शून्य होता, काहीच नव्हतं माझ्याकडे. आणि ज्या ठिकाणी मी काम करत होतो, त्या ठिकाणी माझे जवळ मी 8 वर्ष काम केलं. तोपर्यंत मी तिथून थोडंसं कर्ज घेतलेलं होतं, की म्हणजे मला वडील नाही आहेत. माझं थोडा त्यावेळेस मी घेतले होते. त्याच्यानंतर बहिणीच्या लग्नाच्या वेळेस तर ते असे खूप वाढत ते मलाही कळलं नाही की कधी ते वाढले. आणि त्यानंतर इकडे येताना ते हिशोब केला तर ते ₹3,00,000 निघाले आणि त्याच्यानंतर ते जे काही ₹3,00,000 होते, तर मग ते हिशोब असा सगळा हिशोब करून टोटल जो काही आकडा निघाला तो 10,00,000चा होता. म्हणजे मी इकडे येताना पर्सनल लोन पण घेतलं होतं Bajaj Finserv. तर तुम्हाला माहिती आहे ते किती महाग असतं, 2% असतं. आणि इथं आल्यानंतर माझे ई-एम-आयज देखील चालू होते. ते टोटल ई-एम-आयज होते माझे ₹30,000 पर मंथ. माझा ई-एम-आय जाणारच होता. मला जॉब लागो अगर ना लागो, तर मला भरायचा म्हणजे भरायचा होता आणि मला ते काही बुडवायचे नव्हते कोणत्याही माणसाचे. आणि त्याच्यानंतर मी खूप शोधला जॉब आणि इथं आल्यानंतर जॉबचं दोघांचंही कन्फर्म नव्हतं, की तिचाही नव्हता, माझाही नव्हता. दोघं आम्ही खूप म्हणजे खूप फिरलो. इथून म्हणजे जवळ-जवळ अबुधाबीवरून शारजा तुम्ही अंतर मॅपमध्ये बघू शकता. म्हणजे हे इकडचं टोक ते तिकडचं टोक, म्हणजे खूप मोठं अंतर आहे. तर आम्ही रोज जायचो शारजापर्यंत एवढ्या टेम्परेचरमध्ये 50-52 असं टेम्परेचर असायचं. त्याच्यानंतर पैसे नसल्यामुळे आम्ही
बसने जायचो. त्याच्यानंतर दुबईमध्ये मेट्रो तिथं मेट्रोने प्रवास करायचो. मग ठिकठिकाणी आम्ही जायचो, विचारायचो की जॉब पाहिजे, वेकन्सी आहे का, असं तसं. तर खूप ठिकाणी आम्ही रिझ्यूम दिले. इव्हन आम्ही अक्षरशः कपड्यांच्या दुकानातही रिझ्यूम दिले होते, की कपड्यांच्या दुकानात जरी सेल्समनचं काम भेटलं तरी तर आम्हाला ऍक्सेप्ट होतं. पण ते देखील आम्हाला मिळत नव्हतं. म्हणजे खूप स्ट्रगल केलं. मिळत नव्हतं म्हणजे खूप काही आपल्याला फिरावं लागतं. जॉब असं नाही की तुम्ही एका दिवस 1000 रिझ्यूम देऊन आले आणि त्याच्यात तुम्हाला मिळेलच, असं नसतं. तुम्हाला डेली डे बाय डे तुम्हाला ट्राय करावं लागतं. तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात आणि जॉब मिळतो. आणि त्याच्यानंतर खूप फिरल्यानंतर आम्हाला मग सुरुवातीला माझ्या जॉबचं काम झालं. म्हणजे त्याच्या मागे माझ्या भावाचा खूप मोठा सपोर्ट होता. त्याने खूप मोठा म्हणजे मला सपोर्ट केला त्याबद्दल. आणि तिथंच माझं काम झालं एका कंपनीमध्ये, आयपॅक मध्ये. तर तिथं आणि विशेष म्हणजे मी जो डिप्लोमा करत होतो पुण्यामध्ये, मी तो अर्धवटच केला होता. 1.5 वर्ष केला होता प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा. तुम्हाला माहितीच असेल, पीव्हीजी मध्ये होतो मी. आणि तो सोडल्यानंतर माझे 8 वर्ष मी असंच प्रायव्हेट सेक्टरमध्ये घालवले. मी मेडिकलमध्ये देखील काम केलंय, मी दवाखान्यात केलंय. मी मेडिकलमध्ये तर फुकट काम केलेलं आहे, 6 महिने फुकट होतो मी कामाला. तर फक्त मला एक नॉलेज पाहिजे होतं, कारण माझे स्वप्न मोठे होते. मला आवडतं, मी प्रत्येक फील्ड मधलं एक नॉलेज घेत जातो, की मला सगळ्या गोष्टी आवडतात, की मला शिकायला खूप आवडतं नवीन नवीन गोष्टी. तर मी असं करत करत ते मग त्याच्यानंतर माझं जॉबचं काम झालं. मग त्याच्यानंतर वाईफचा जॉबचा विषय होता. माझं तर काम झालं, नंतर माझ्या वाईफचा विषय येतो. माझ्या वाईफचं देखील तुम्हाला सांगतो, की म्हणजे दोन दोन वेळा माझी वाईफ इंडिया आली, कारण जॉब नाही भेटला. म्हणजे एक जॉब मिळाला, त्याच्यानंतर त्या कंपनीने तिचा विजा नाही केला. म्हणजे आम्हाला सुरुवातीला जॉब लागला, आम्हाला खूप आनंद झाला. ठीक आहे, सॅलरी पण चालू होती, पण इथलं जे म्हणतात इमिरेट्स आयडी, जो प्रॉपर जॉब असतो, ते विजा वगैरे नाही झाला त्या कंपनीने केला. नाही, त्या कंपनीचाच एक मोठा प्रॉब्लेम झालेला होता. म्हणजे आम्ही फसलो होतो एक प्रकारे. मग त्याच्यानंतर आम्हाला असं अनलिगली काम नको होतं, म्हणून आम्ही लीगल पद्धतीने जायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही तो जॉब सोडला. आणि त्याच्यानंतर जॉब मिळत नव्हता. मग रिझ्यूम तर खूप ठिकाणी दिले होते. मग त्याच्यानंतर माझी वाईफ रिटर्न आली, आणि त्यावेळेस आम्ही देखील एक स्टुडिओ घेतला होता, स्टुडिओ अपार्टमेंट. तिथं आम्ही पूर्ण आमचा जे काही संसार असतो तो तिथं पूर्ण प्रिपेअर केला. फ्रीज वगैरे काय असेल नसेल खूप खर्च करून आम्ही तर नीट व्यवस्थित केला. आणि त्याच्यानंतर वाईफचं असं झालं. मग त्यानंतर आम्हाला इमिजिएटली तो स्टुडिओ सोडावा लागला, कारण ते अफोर्ड नव्हतं करू शकत मी एकटा. कारण माझ्या एकट्याच्या सॅलरी होत्या, त्यावेळेस माझी सॅलरी खूप कमी होती. आणि त्याच्यानंतर ते अफोर्ड नव्हतं करू शकत. मग आम्ही तो स्टुडिओ सोडावा लागला. मग मी परत गेलो बेड स्पेस मध्ये. म्हणजे जेव्हा जॉबला लागलो तेव्हा मी 6 महिने इथं काढले मी कॅम्पमध्ये, लेबर कॅम्पमध्ये. तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये युट्यूबला, की लेबर कॅम्प कसे असतात. एका रूम मध्ये 4-4, 5-5 जण असतात. आणि त्याच्यामध्ये आम्ही पाकिस्तानींसोबत राहिलोय. म्हणजे पाकिस्तानी माझे 4 मुलं होते माझ्या रूम मध्ये, आणि मी 5वा होतो. असं का म्हणजे आम्ही पाकिस्तानीमध्ये राहिलो, पण असं मला कधी फील नाही झालं की ते पाकिस्तानी आहे. पण इथं कसे सगळेजण सगळ्या कंट्रीचे असतात, मिळून मिसळून राहतात, की कधीच कोणी कोणाला विचारत नाही तू कुठला आहे काय. तरी इव्हन कळलं पण पाकिस्तानी म्हणजे असं घाबरून नाही जायचं, की म्हणजे तो पण आपलाच माणूसच आहे ना, तो कुठलाही असला तरी. आणि इथं कसं, इथं UAE मध्ये आल्यानंतर एक प्रकारे सगळ्यांना जाणीव असते, इथं सगळेजण पैसेच कमायला आलेले असतात. कारण इथं सगळेजण पैसे कमवतात, त्याच्यामुळे कोणाला काही घेणं नसतं. आणि इथं सगळे व्यवस्थित राहतात. तुम्हाला पण माहिती आहे, आज वर्ल्ड 1 नंबर ची सिटी ही अबुधाबी झालेली आहे, सेफ सिटी म्हणून. इथं ना क्राईम ना काहीच होत नाही. आणि आपल्याकडे तुम्ही बघत असाल, आपले माणसं फक्त मेणबत्त्या घेऊन फिरत असतात, की हे जा कॅन्डल मार्च वगैरे वगैरे. पण इथं ना कानून ना कायदा. इथं कोणी म्हणजे इथं रेपिस्टला विषयच नाहीये, की तिथं डायरेक्ट तो म्हणजे आजपर्यंत घडलं नाही, पण घडलं इन केस तर त्याला त्याच मिनिटाला मारलं जातं. आणि ते पण कशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे, ते सांगायची गरज नाहीये, की गल्फ कंट्रीमध्ये कसं चालतं. ह्या कायदे कानून कसे एकदम स्ट्रिक्ट आहेत. मित्रांनो, हेच सांगायचं होतं, की आणि त्याच्यानंतर मी जे स्टुडिओ सोडला त्याच्यानंतर मग मी गेलो परत बेड स्पेस मध्ये. मग त्याच्यानंतर बेड स्पेस मध्ये गेलो, मी खूप वैतागलो. म्हणजे अक्षरशः मी रिटर्न जाण्याचाच प्लॅन करत होतो, पण त्याच्यानंतर स्वप्न मोठं असल्यामुळे आणि भावाने पण मला समजावलं, की खूप की इथं आल्यानंतर तुला म्हणजे 6-7 महिने थोडेसे स्ट्रगल असतं, खूप जास्त स्ट्रगल असतं. ते थोडंसं आपण काढलं ना तर पुढचं आयुष्य खूप चांगलं असतं. मग तसंच आम्ही कसं तरी काढलं. आणि त्याच्यानंतर आज मला त्याच्यानंतर असं वाटत होतं, मी त्यावेळेस म्हणत होतो मी बॅग भरून चाललो होतो इंडियाला. पण त्याच्यानंतर 6 महिने काढल्यानंतर माझ्या वाईफला पण जेव्हा इंडियाला गेली, तिथंच तिला मेसेज आला एका कंपनीचा. तिथनं म्हणजे 3 कंपनी. तर तिच्याकडे 3 कंपनीचे ऑफर लेटर होते. ती इंडियाला गेली त्यावेळेस. मग विषय असा होता, की आम्हाला चॉईस करायची होती, की कुठल्या कंपनी जॉईन व्हायचं. तर आम्ही आमच्या आवडीची जी कंपनी होती मराठीच, तर तिथंच तिला जॉईन केलं. ते अकाउंटंट आहे. आणि ती तिथं जॉईन झाली. तिचं सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे जे काही इथं गव्हर्नमेंटच्या रूल्स प्रमाणे होतं, विजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं. आणि त्याच्यानंतर तिला देखील जॉब लागला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत
थोडं काही दिवस आम्ही परत वेगळेच राहत होतो. म्हणजे ती माझ्या भावाकडे ऍडजस्ट झाली आणि मी बेड स्पेसनेच राहत होतो. मग त्याच्यानंतर 1-2 सॅलरी नंतर थोडासा पैसा आल्यानंतर मग आम्ही परत एक फ्लॅटमध्ये आलो राहायला आणि तिथं आम्ही आता सोबत राहतो. आमची आता व्यवस्थित लाईन बसलेली आहे आणि आता सगळं काही व्यवस्थित चालू आहे. आणि त्याच्यानंतर सगळं काही आता व्यवस्थित चालू आहे आणि आता जवळजवळ ह्या डिसेंबरमध्ये आम्हाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत UAE मध्ये येऊन. आणि आता सगळं काही व्यवस्थित आहे आणि जे काही माझं 10 लाखाचं कर्ज होतं ते देखील मी पूर्णपणे झिरो केलेलं आहे. आता थोडं फार राहिलं आहे की 1 लाख रुपये राहिले आहेत. ते पण तेवढी माझ्याकडे म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट पण झाली आहे. म्हणजे की जसं की मी इथे माझं स्वप्न होतं लॅपटॉप घ्यायचं. मी ॲपलचा लॅपटॉप घेतला. मी आता मोबाईलही घेऊ शकतो पण नाही घेतला. म्हणजे ॲपलचा लॅपटॉप का घेतला की मला एक काम पण होतं आणि इकडे तुम्हाला माहिती इलेक्ट्रॉनिक वस्तू थोड्या स्वस्त मिळतात. तरी म्हणून मी ॲपलचा लॅपटॉप घेतला आणि त्याच्यानंतर मी इथं पण देखील माझं जो काही फ्लॅटमध्ये जो असतं फ्रीज वगैरे सगळ्या काही गोष्टी आज माझ्याकडे सगळं काही आहे. जे एक फॅमिलीला लागतं आणि खूप सफिशियंट आणि खूप म्हणजे खूप छान असा मी राहतो आहे. तर मित्रांनो हेच सांगायचं होतं की जे स्वप्न असतात ते तुमचे इथं येऊनच पूर्ण होतात. ते याचं रिझनच ते आहे की समजा आपल्याकडे प्रायव्हेट जॉबमध्ये तुम्ही विचार करा मला तिथं 12,000 रुपये सॅलरी होती आणि माझं कर्ज होतं 3 लाख रुपये. म्हणजे माझी महिन्याची सॅलरी 12,000 आणि माझं कर्ज होतं 3 लाख. तर विचार करा मला ते फेडण्यासाठी किती वर्ष लागले असते. म्हणजे मी रिटायरही झालो असतो तरी माझं ते नसतं फेडलं गेलं. आणि तिथं कसं ग्रोथ नाही होत. तुम्हाला पण माहिती 500-500 रुपये वाढतात आणि जसं की इथं मी आलो त्याच्यानंतर माझं एकाच वर्षात इन्क्रिमेंट झालं आणि एका वर्षानंतर माझं इन्क्रिमेंट खूप मोठं झालं. म्हणजे जवळजवळ 15,000 रुपये महिने सॅलरी तर माझी वाढली पर मंथ. आणि त्याच्यानंतर आज मी टोटल माझी सॅलरी आहे जवळजवळ 1 लाख रुपये इंडियन करन्सीमध्ये महिना आहे. आणि त्याच्यानंतर फॅसिलिटी खूप छान आहेत. मला हेल्थ म्हणजे सगळ्या कंपनी माझा दवाखान्याचा खर्च पूर्ण कंपनी करते. त्याच्यानंतर मला येण्या जाण्याचा खर्च इंडियाला जेव्हा येतो तेव्हा मला प्रत्येक वर्षी मला 50,000 रुपये कंपनी देते. आणि त्याच्यानंतर 1 महिन्याची मला पेड लीव्ह असतात. म्हणजे पूर्ण पगार मला मिळतो 1 महिन्याच्या सुट्टी टाकून पण. आणि त्याच्यानंतर मला सिक लीव्ह असतात 30. आणि म्हणजे बघा किती फायदा असतो. तर हे सांगण्याचं कारण म्हणजे आता स्किल तर असं पण नाही की आता बऱ्याच जणांना वाटतं की डिग्री पाहिजे स्किल पाहिजे असं काही नसतं. तुमच्याकडे स्किल पाहिजे डिग्री नसली तरी चालेल. तुम्ही या इकडे थोडंसं स्ट्रगल करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉब मिळतो आणि 100% मिळतो. पण आणि जेव्हा मिळतो जॉब तर त्याच्यानंतर थोडंसं स्ट्रगलचे दिवस असतात ते थोडेसे काढायला लागतात. म्हणजे 6 महिने 1 वर्ष तरी तुम्हाला थोडंसं स्ट्रगल करून कसं बसं काढावं लागतं. त्याच्यानंतर बरोबर तुम्हाला आयडिया ते कळत जातं की इथं जॉब कसे शोधता तुम्ही जॉब स्विच करू शकता. आता याच आपल्या युट्यूबच्या फॅमिलीमध्ये बरेच जण आपले जे व्हिडिओ बघतात ते देखील बरेच जणांना मी मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला. ते आले देखील आणि परवाच म्हणजे मी म्हणत नाही की माझ्यामुळेच ते आले. पण काही का असेना मी माझ्या पद्धतीने थोडंफार त्यांना मोटिवेट केलं. म्हणजे ते 10 वर्षानंतर 4 वर्षानंतर प्लॅन करत असतील तर त्यांनी आत्ताच येण्याचा त्यांनी प्लॅन केला आणि आले. परवा पण माझा एक मित्रच आहे मुंबईचा तो पण आला आहे. तर त्याची पण आता एक ट्रेनिंग चालू आहे. त्याच्यानंतर आधी पण 2 मुलं आले होते. म्हणजे खूप काही आले आणि ते सेटलही झाले. आज ते व्यवस्थित जॉब करतायत. सगळं काही आहे. आणि पण मित्रांनो हे सांगण्याचं म्हणजे हेच आहे की तिथं बसून वेळ वाया घालवू नका. म्हणजे एक कम्फर्ट झोन मध्ये आपण अडकलोय ना तिथून तुम्ही बाहेर निघा. तुम्ही खूप अडकले तिथं. म्हणजे कसं तुम्हाला सॅलरी येते 12,000 रुपये त्याच्यात तुम्ही राहताय. त्याच्यानंतर कर्ज पण खूप असतं. लोन EMI करून घेतात. स्वप्न खूप मोठे असतात आणि त्याच्यात आपण अडकतो की आता समजा तुम्हाला इकडे येतात आपल्या डोक्यात तेच येतं की आता पैसे द्यायचे. म्हणजे आपण सोडू नाही शकत ना. तुमच्या मनात किती पण आलं तर तुम्ही तो कम्फर्ट झोन तुम्ही सोडूच नाही शकत. म्हणून कुठेतरी तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. नुसता विचार करून नाही चालणार. तुम्ही रिस्क घ्या आणि 100% रिस्क घ्या. नातेवाईकांकडनं पैसे घ्या. लोन वगैरे करू नका. मी केलं होतं तसं. कारण मी जरी रिस्क घेतली होती तरी पण मी मेहनतही केली. मला जॉब पण मिळाला आणि ते मी प्रामाणिकपणे फेडलं देखील. म्हणून तुम्हाला लोन न करता तुम्ही नातेवाईकांकडनं उसने घ्या. कोणाकडनं घ्या. म्हणजे नातेवाईक देत असतील तर घ्या. नाही तर मला तो पण एक अनुभव आलाय. कोणीच पैसे देत नाही. 1 रुपया पण कोणी मला दिला नव्हता. फक्त माझ्या भावाने मला सपोर्ट केला होता. तर अशा पद्धतीने ही माझी जर्नी होती. आणि आज मी तुम्हाला मित्रांनो सांगतो आज मी जिथं राहतोय त्याचा रेंटच जवळजवळ 40,000 ते 50,000 रुपये महिना. पण 50,000 रुपये महिना मी देतोय. तर विचार करा मित्रांनो माझी सॅलरी होती 12,000 रुपये महिना मी घेत होतो. आणि आज माझी सॅलरी मी जिथं राहतोय त्याचा रेंटच मी 50,000 रुपये भरतोय. आणि त्याच्यानंतर माझं लोन जे होतं ते पूर्णपणे नील झालं. आणि आज मी पूर्ण टेन्शन फ्री आहे. म्हणजे डोक्यावर टेन्शन नाही की मला याचं द्यायचंय त्याचं द्यायचंय. आज मी पूर्णपणे टेन्शन फ्री आहे. आणि त्याच्यानंतर आता मी जेव्हा म्हणजे किराणा वगैरे जो असतो तुम्हाला तर मी आधी सांगितलंच आहे किती रुपयाचा वगैरे लागतो.
तर मित्रांनो, थोडीशी रिस्क घ्या जीवनामध्ये. त्याच्याने तुम्हाला खूप काही म्हणजे शिकायला मिळेल. त्याच्यानंतर बाहेरच्या कंट्रीज आल्यानंतर खूप काही शिकायला मिळतं आणि त्यानंतर आपल्याला रिअलाईज होतं की आपण खरंच किती टाइमपास करत होतो आपल्या लाईफमध्ये, की आपण किती वेळ वाया घातला. आपल्याकडे एवढं स्किल होतं, हे स्किल आपण तिथं का वेळ वाया घातलं. तुम्ही दुसरीकडे स्किल वापरा. म्हणत नाही मी की इथंच या, तुम्ही तिथं इंडियात पण असाल तर तुम्ही एक स्विच व्हा. जर का तुमची तिथं ग्रो नसेल होत तर स्विच व्हा. त्याच्यानंतर स्विच होऊन तुम्ही काहीतरी एक छोटी मोठी रिस्क घ्या. स्वतःचा बिझनेस करा, काही करा, पण पैसा यायला पाहिजे आणि तो सफिशियंट यायला पाहिजे, ही लक्षात ठेवा. कारण इन्फ्लेशन तुम्हाला माहिती इंडियामधलं किती. आज तुम्हाला 12,000 सॅलरी, आजची 12,000 सॅलरी तुम्हाला पण माहिती. आज 70,000 रुपये, माझे मित्र आहे 70,000 रुपये महिना कमवतात, इंजिनियर आहे, पण त्यांना देखील आज परवडत नाहीये. हे पण तुम्हाला माहित असेल. जर त्याला कोणाला 70,000 असेल त्यांनी पण मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला परवडतंय का खरं 70,000मध्ये. मित्रांनो, म्हणून सांगतो की तुम्ही इथं या. तुम्हाला ठीक आहे, सेम सॅलरी मिळू पण शकते इथं आल्यानंतर, पण इथं जी ग्रोथ आहे ना ती खूप चांगली होते. म्हणजे सॅलरी जी इन्क्रीज होते ना खूप छान वाढते. आता माझं जेव्हा दुसरं प्रमोशन होईल त्याच्यानंतर माझी जे प्रमोशन ते 25,000चं आहे. पर मंथ 25,000 रुपये वाढतील माझे. तर विचार करा मित्रांनो, म्हणजे किती पर्सेंट होतात सॅलरीला. म्हणजे 25% होतात. म्हणजे खूप झाली ग्रोथ. आपल्या इंडियामध्ये 2% पण झाली तरी खूप चांगली मानली जाते, पण 25% म्हणजे खूप ह्यूज, प्रचंड मोठी ग्रोथ आहे. असंच इथं ग्रोथ खूप छान होत जाते. आणि कंपनी स्विच केल्यानंतर मला जी आधी सॅलरी होती त्याच्यानंतर जी समोरची दुसरी कंपनी असेल ती माझ्या आधीच्या सॅलरीपेक्षा तर नक्कीच जास्त सॅलरी देते. म्हणजे हा पण एक डिफरन्स असतो. आणि त्याच्यानंतर फॅसिलिटीज खूप छान आहेत. लाईफस्टाईल चेंज होते, सगळ्या गोष्टी इथं चेंज होतात. म्हणजे काही तोटे पण आहेत, काही फायदे पण आहेत. तोटे म्हणजे एवढेच आहेत की आपलं कोणी वारलं वगैरे तर आपण तिकडं जाऊ शकतो. म्हणजे कसं थोडासा खर्च येतो, पण ते देखील मॅनेज होतं. आता बरेच म्हणजे फ्लाईट्स आले आहेत, खूप स्वस्त आहेत. आता मी पाहिलं होतं मागच्या महिन्यातच, फक्त किती तुम्हाला सांगतो, 700 रुपयात, म्हणजे 700 दिरहम, म्हणजे 15,000 रुपये तुम्ही अपडाऊन करू शकत होते, इंडिया टू अबुधाबी, अबुधाबी टू इंडिया. म्हणजे तिकीट स्वस्त असतं, असं काही नाही की खूप प्रचंड महाग आहेत, असं काही नाही. आणि त्याच्यानंतर सुट्टीचा विषय आला, इमर्जन्सीला तुम्हाला ब्लड रिलेशनमध्ये कोणी वारलं तुम्हाला 5 सुट्ट्या मिळतात फ्रीमध्ये, पेड लिव्ह मिळतात त्या. म्हणजे अशा खूप काही खूप खूप जबरदस्त फॅसिलिटी आहे तिथं, असं काही नाही. आता तुम्ही केव्हा येऊ शकतात इंडियामध्ये, इमर्जन्सी असेल तर. असं काही नाही तर तुम्हाला पासपोर्ट आता जमा होत नाही, काहीच होत नाही. म्हणजे तुम्हाला सगळं काही सेफ आहे. इथं लेबर कोर्ट असतात, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुम्ही तिथं जाऊ शकतात. इव्हन कंपनी देखील बंद पडू शकते जर का कंपनीने तुमच्यासोबत थोडी गव्हर्नमेंटच्या रूल्सच्या पलीकडे थोडी गोष्ट केली, तर तुम्ही लेबर कोर्टमध्ये जाऊन कंप्लेंट केली तर तुम्ही तिथं कंपनी तुम्ही बंद देखील पाडू शकता. म्हणजे इतकं स्ट्रिक्ट आहे इथे. आणि इथं खूप सेफ आहे, मी सेफ फील करतो. आणि इथं लेडीज देखील खूप सेफ आहे. तुम्ही रात्रभर एखादी लेडीज फिरत पण नाही, तिच्याकडे कोणी बघणारही नाही. या गोष्टी तुम्हाला माहितीच असतील. म्हणून मित्रांनो, हेच सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की तुम्ही या, की काही घाबरू नका, होतं सगळं व्यवस्थित. एक रिस्क घ्या लाईफमध्ये, शेवटची घ्या, चांगली घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे वेळ वाया घालू नका. म्हणजे कोणाचे पक्षाचे झेंडे घेऊन फिरू नका कोणाच्या मागे. त्याच्यानंतर वेळ वाया घालवू नका. म्हणजे आपण फिरतो याच्या मागे जाते आणि त्याच्या मागे, आपण कधी वडिलांचा झेंडा हातात घेऊन फिरलाय का? वडिलांचा फोटो कधी स्टेटसला टाकतो का? पण नाही, त्या नेत्याचा टाकतो. पण का तो नेता तुम्हाला खायला नाही आणून देत. आता अशी गोष्ट आहे की नेत्याला नेत्याचं पडून गेलंय, तर तुम्ही हे धंदे सोडा, हे कामं सोडा, सगळे कोणाच्या मागे फिरणं. आपलं स्किल, थोडासा विचार करा, शांत बसा. मी जे बोललोय ना त्याचा विचार करा. आपण कुठे, आपले स्वप्न काय, नुसतं स्वप्न बघून पूर्ण नाही होणार आहे. तुम्हाला कुठेतरी रिस्क घ्यावी लागणार आहे. आणि जो काही सॅलरी येते त्यात सॅलरीत तुमचे स्वप्न तर पूर्णच होऊ शकणार नाही, हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे थोडंसं स्विच व्हा लाईफमध्ये आणि ग्रोथ करा. आणि सगळ्यांची म्हणजे घरच्यांनाही थोडंसं सुख द्या, घरच्यांचे स्वप्न पूर्ण करा. मी देखील माझ्या आईला आता मी इकडे आणण्याचा प्लॅन करतोय दिवाळीपर्यंत. तो पण व्हिडिओ मी बनवेल. माझ्या आईने कधीच म्हणजे असं फिरलो नाही माझ्या लाईफमध्ये, मी माझ्या आईला कुठे फिरवलं नव्हतं. माझ्या आईचं आता मी स्वप्न पूर्ण करेल की माझ्या आईला सगळ्यात पहिली जी फ्लाईट असेल इंटरनॅशनल फ्लाईट, ती अबुधाबीला, आणि त्याच्यानंतर बुर्ज खलिफाला मी माझ्या आईला घेऊन जाईल आणि फरारी वर्ल्ड वगैरे सगळं काही दाखवेल. आणि मी माझ्या आईला आनंद देण्याचा जेवढा होईल तेवढा मी माझ्याकडून आनंद देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तुम्ही देखील करा, तुमचे स्वप्न पूर्ण करा. तुमचं एज आत्ता कमी असेल किंवा जास्त असेल एजचा विचार नका करू. 1-2 वर्ष वाया गेला, तिकडं देखील कामच करायचं, इकडं पण कामच करायचंय. थोडंसं हार्डवर्क राहील इकडे. हार्डवर्क म्हणजे 1 महिना 1 वर्ष तुम्हाला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल, एवढाच फरक आहे. स्ट्रगल तर तुम्ही तिकडेही करताय, तिकडे आयुष्यभर स्ट्रगल करण्यापेक्षा इकडे 1च वर्ष स्ट्रगल करा, 6 महिने करा, तर पण इथं ग्रोथ प्रचंड होणार आहे. 1 वर्षात तुम्ही स्प्रिंग सारखे उडणार आहेत. त्याच्यामुळे थोडासा विचार करा आणि माझ्या गोष्टी सांगण्याचा विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा खूप मी छान कंटेंट बनवण्याचा, जेन्युइन कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मी खूप आपल्या मराठी पोरांना मी थोडंसं
हे करतो. आता तुम्ही बघू शकता युट्यूबला UAE बद्दल तुम्हाला एवढं मोटिवेट कोणी एवढं सांगू पण नाही शकत. तुम्ही माहिती असेल असं एवढं इन डिटेल कोणी सांगणारही नाही. त्याच्यामुळे इथं या, मी माझा नंबर पण मागच्या व्हिडिओमध्ये दिला आहे. कोणाला काही अडचण असेल विचारा, मला मेसेज करा, कॉल करतो मी. काही माहिती पाहिजे तर माहिती घ्या. पण असं रिकामं बसून नका वेळ वाया घालू. थोडीशी रिस्क घ्या आणि पुढे जा आणि ग्रोथ करा. घरच्यांचे स्वप्न पूर्ण करा, तुमचे देखील करा आणि लाईफमध्ये फॉरवर्ड व्हा आता आणि स्विच व्हा आणि वेळ वाया घालवू नका. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. ज्याच्याकडे स्किल असेल, ज्याला मेहनती मुलगा असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. त्याला मी नक्कीच मदत करेल आणि मी करतो सगळ्यांना मदत. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.